शरद पवार म्हणजे भटकती आत्मा. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये म्हटलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे हे भारताची प्रतिष्ठा उंचावणारे आहेत, असं प्रशस्ती पत्र शरद पवार यांनी दिलेलं. दुसरीकडे त्यांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस महागाई, इंधन टंचाई, बेरोजगारी अशा विविध भीषण मुद्द्यावर रस्त्यावर उतरणार आहे. आणि महाविकास आघाडी मिळून हे तिन्ही पक्ष 15 ऑगस्ट नंतर आक्रमकपणे आंदोलन करणार आहेत. मग असं असताना शरद पवार यांनी जी काही डबल ढोलकी वाजवण्याचं काम केलेलं आहे आणि ते वारंवार पहिल्यापासून तसंच करत आलेले आहेत. मग ते कधी स्टेट्समन असतात, कधी ते आपल्या पक्षापुरतं राजकारण करणारे स्वार्थी नेते असतात. पण शरद पवार म्हणून काहीतरी उरतात आणि त्यांच्या मग त्या राजकारणाला सलामी देण्यापलीकडे विरोधी पक्षातले आणि स्वपक्षातले नेते हे गोंधळात पडतात. त्यांना सलामी द्यावीच लागते. मग शरद पवार हे कसं काय साध्य करतात आणि त्यांना नेमकं आता या वेळेला काय साध्य करायचं आहे? कारण की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही फूट पडलेली आहे ती फूट तशीच राहावी यासाठी काही त्यांना पटेल तटकरेंचं कौतुक करायचं आहे. नेमकं काय करायचं आहे? म्हणजे पक्षांतर्गत जर विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय करायचं आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये जी काही बैठक झाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची, त्याच्यामध्ये विलिनीकरण नाही वगैरे वगैरे असं ते सगळं बोललं गेलं. आता दुसरी बातमी जी आहे ती बातमी काय गाजली की शरद पवारांनी एक प्रतिक्रिया दिली की नरेंद्र मोदी हे जे विदेशामध्ये फिरत आहे त्याच्यामुळे भारताची प्रतिमा जी आहे ना ती उंचावत. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब होय या दौऱ्यामुळे म्हणजे आता त्या मेलोनीला भेटा किंवा नॉर्वेच्या पत्रकाराला उत्तर देऊ नका वगैरे ते सगळं जे गाजतंय तो दौरा, त्या पार्श्वभूमीवर मोदी यांना प्रचंड ट्रोल केलं जातं. अर्थात समर्थक मात्र समर्थपणे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पूर्ण कामाला लागलेली, हा भाग वेगळा. मग ज्या वेळेला राहुल गांधी यांनी प्रचंड अशी टीका केली, ती जी झोमणारी टीका केली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की राहुल गांधी म्हणजे रिजेक्टेड माल आहे. त्याच्यानंतर शरद पवारांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी असं टिंगल टवाळीचे शब्द वापरणं काही योग्य नाही. पण ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा देशाची प्रतिष्ठा वाढवतोय असं बोलल्यानंतर फडणवीस म्हणाले की शरद पवार हे कसे प्रगल्भ नेते, परिपक्व नेते आणि ते बोलले ते बरोबर आहे. पुढची 10-20 वर्ष सुरक्षित झालेला आहे भारत या दौऱ्यामुळं, असं फडणवीस म्हणाले. आता बघा, मुळामध्ये शरद पवार हे जे राजकारण करतात म्हणजे आपल्या गावातल्या भाषेत सांगायचं तर डबल ढोलकी वाजवतात. मग ती डबल ढोलकी इकडनं वाजली तिकडनं वाजली आणि त्याच्यातून जो काही नाद तयार होतो तो राजकारणाचा नाद. आणि मग शरद पवारांचा नाद करायचा नाही असं जे बोललं जातं, कारण की त्यांची खिळी भल्या भल्यानं समजत. आता ज्या वेळेला राफेल खरेदी वगैरे असा ज्या वेळेला मुद्दा निघाला, भ्रष्टाचार कसा झाला, राहुल गांधी यांनी तोफा डागल्या, त्यावेळेला शरद पवार असं म्हणाले, काय म्हणाले होते ते की त्यांनी मोदींच्या हेतूंवर काही शंका नाही अशा पद्धतीचं वाक्य बोलून क्लीन चिट दिली होती मोदींनी. उदाहरणं भरपूर आहेत. म्हणजे ज्या वेळेला शरद पवारांचा 75वा वाढदिवस, अमृत महोत्सव, त्यावेळेला सोनिया गांधी, नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर आले, सगळेच नेते आले होते. तसं ज्या वेळेला मोदींच्या 75 वर्षानंतर रिटायर्ड होण्याचा
भारतीय जनता पार्टीमध्ये आणि RSS मध्ये ज्या वेळेला तो विषय निघाला, त्याच्यावरून विरोधक बोलायला लागले, त्यावेळेला शरद पवार म्हणाले की मी जर अजून रिटायर्ड झालेलो नाही तर त्यांनी का व्हावं, म्हणजे अशा प्रकारे समोर. आणि मग नरेंद्र मोदींनी कधी हात राखला नाही. 2014 मध्ये निवडून आले, नंतर पंतप्रधान असताना बारामतीला आले, विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये बोलले की बघा विकास काय असतो हे बारामतीमध्ये येऊन कळतं, असं कोणी म्हटलं? नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. मग त्याच्यावर बोललं गेलं. बरं, नरेंद्र मोदी इथंच थांबले नाही. त्याच्यानंतर ते असं म्हणाले मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलेलो आहे. राजकारणाची हवा कोणत्या दिशेने जाते हे समजणारा एकमेव नेता भारतामध्ये आहे तो म्हणजे शरद पवार. त्या अर्थाने ते माझे गुरु आहेत, असं मोदी म्हणाले होते. आणि मग मोदी देखील असं बोलायला कधी मागं पुढं पाहत नाही, कारण ती मैत्री, तो जो धागा आहे, मग तो गौतम अदानींचा धागा आहे, मध्ये व्यास तो आहे मैत्रीचा. म्हणजे एकीकडे मैत्री आहे, दुसरीकडे राजकीय शत्रुत्वही आहे. मग हे भान का बाळगतात की शरद पवार यांनी अनेकदा अनेक वेळेला आपल्या पुस्तकांमधून जाहीर भाषणांमधून सांगितलेलं आहे की जरा यशस्वीपणे जर राजकारण करायचं असेल तर संवाद कधी थांबवायचा नसतो. आणि त्यातले त्यात विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांच्याशी देखील संवाद कधी थांबवायचा नसतो. राजकारणाच्या पलीकडे माणूस म्हणून किंवा सामाजिक प्रश्न असतात, इतर प्रश्न असतात, त्यासाठी तरी तो संवाद आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं. मग ज्या वेळेला सोनिया गांधी परदेशी आहे, परदेशी वंशाच्या आहेत, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला 10 जून 1999. आणि नंतर ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आलं, त्याच्यामध्ये शरद पवार हे केंद्रीय मंत्री झाले. हे किती दिवस टिकला तो विरोध? पुढचे 10-11 वर्ष ते मंत्री राहिले. मग त्याच काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसशी वैर त्यांचं काही जगजाहीर आहे तेव्हापासून. मग आता केंद्र सरकारकडे कामं करून घ्यायची तर मग आपला विश्वासातला मंत्री कोण? तर मग ते शरद पवार. मग शरद पवारांकडे मोदी जायचे आणि असं दोघेही म्हणतात की आमची जी काही मैत्री म्हणा, आमची ओळख म्हणा, संबंध म्हणा, जे काही त्याला रूप आलं ते त्या संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना आलं, असं ते दोघं सांगतात. मधल्या काळामध्ये अनेक प्रकरण झाले, गलवान खोऱ्याचा संघर्ष झाला. मग तिथं ज्या वेळेला इंडिया आघाडीकडून टीका व्हायला लागली, राहुल गांधींनी टीका केली. मग 1965 साली जी काही परिस्थिती होती त्याची आठवण शरद पवारांनी करून दिली. तिथं पाठराखण झाली मोदींची. त्याच्यानंतर अदानी ते हिंडेनबर्ग वाद जो एप्रिल 2023 मध्ये झाला, म्हणजे गौतम अदानी आजही म्हणजे 10 अब्ज डॉलर काय, अमुक काय, तमुक काय, त्या अमेरिकेमध्ये गुंतवणार, 1 लाखाच्या वरती तर रोजगार निर्माण करणार, असं गौतम अदानी तिकडं सांगत आहेत. त्यांना सांगावं लागतंय, कारण की लाच प्रकरणामध्ये ते पकडले गेलेले, की जे अमेरिकन गुंतवणूकदार आहे अदानींचे शेअर्स घेतलेले त्यांची फसवणूक झाली. कारण अदानींनी काय केलं, भारतामध्ये जी कामं मिळवली त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना लाच दिली, असं त्यांच्यावर तो कोर्टाने, तिथल्या अमेरिकेच्या कोर्टाने आरोप ठेवलेला. हे आत्ताच आहे. त्यावेळेला इंडेनबर्ग जो रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये कशा फर्जी कंपन्या आहेत, कशी गुंतवणूक केली गेलेली आहे, अदानींचं काय, अदानी कशा प्रकारे शेअर मार्केटला फसवतात, अशा प्रकारचं ते होतं. त्यावेळेला शरद पवारांनी, राहुल गांधी प्रचंड हे प्रकार उचलून धरत होते, त्यावेळेला त्यांनी बाजू घेतली अदानींची, म्हणजे थोडक्यामध्ये मोदींची बाजू घेतली. या अशा अनेक गोष्टी आहेत. आता काल जे बोलले ते म्हणजे एकीकडे 5 राज्यातल्या निवडणुका होऊ द्यायच्या, नुसत्या निवडणुका होऊ द्यायच्या नाही, मतमोजणी होऊ द्यायची, आणि मतमोजणी झाल्यानंतर शपथविधी होऊ द्यायचा, आणि मग सांगायचं की आता भारत आर्थिकदृष्ट्या कसा अडचणीत आलेला आहे. आणि तो केवळ म्हणजे केवळ फक्त इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धामुळे आलेला आहे. बाकी आम्ही काय केलेलं आहे, म्हणजे आम्ही तिसरी सत्ता झालेलो आहोत म्हणून ते ढोल बडवले गेले.
त्याच्यानंतर 6व्या स्थानावर आलो, घसरलो. त्याला फक्त युद्ध हेच कारणीभूत आहे का? ती होमोर्ज सामुद्रधुनी तिथं सगळी वाहतूक थांबली कच्च्या तेलाची, म्हणून सगळं झालंय का? त्याच्या आधी पण झालेलं आहे, पण हे निमित्त मिळालं, मग इतक्या उशिरा जाहीर केलं. खरं तर शरद पवारांनी त्याच्यावर नेमकं बोट ठेवून मोदी सरकारवर टीका करणं हे अपेक्षित होतं. परंतु तसं झालं का? तसं केलं नाही त्यांनी. मग त्यांना ज्या वेळेला असं वाटलं की आता आपले मित्रवर्य फारच ट्रोल व्हायला लागलेले आहेत, असं म्हणून ते बोलले. आणि मग या पद्धतीचा रोष हा महाविकास आघाडीकडून, संजय राऊत असतील बाकीच्यांकडून तो व्यक्त केला गेलेला आहे. तो त्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. मग आता स्वतः शरदचंद्र पवार यांचा पक्ष आंदोलन करताना ही काळजी करणार आहे का? बघा, मोदी तिकडे चॉकलेट वाटत फिरत होते इटलीच्या पंतप्रधानांना, आणि इकडे काय आग लागलेली. हे हे सगळे जे मुद्दे आहेत, भलं परस्पर त्याचा संबंध नाही. जसं फडणवीस म्हणाले की अशी त्या दौऱ्यावर टीका करणं म्हणजे बिनडोकपणाचं काम आहे. काही अर्थाने ते खरं देखील असलं तरी जे तुम्ही करताय, जे लपवताय, आणि जे स्वतःच्या कुकर्माने निर्माण झालेली परिस्थिती आहे ती मान्य न करता फक्त त्या युद्धाचं कारण सांगताय, याच्यामुळे तर इंडिया आघाडीमध्ये चीड होणार, लोकांमध्ये चीड निर्माण होणार आहे. आणि मग आता ती लोकांमध्ये चीड निर्माण जी झालेली आहे, लोकांच्या बाजूने विरोधी पक्षांनी लढलं पाहिजे, कुणीतरी भांडलं पाहिजे, तर रस्त्यावर आलं पाहिजे, मग कायदा हातात न घेता आलं पाहिजे पुन्हा. आणि मग लोकशाही आहे त्या दृष्टीने आलं पाहिजे. मग आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे आता 15 ऑगस्ट नंतर एकत्र येणार आहेत. तसं बोलायला सुरुवात केलेली त्यांनी, कालच ते SIR वगैरे असे असे वेगवेगळे विषय काढायला ते लागलेले. आता ज्या वेळेला शरद पवार असं एकीकडे कौतुक करतात पंतप्रधानांचं, दुसरीकडे आपल्या पक्षाच्या वतीने रस्त्यावर आंदोलनाचंही सांगतात, त्यांच्या पक्षाचे नेते म्हणजे तेच सांगतात. मग हे का करायचं? हे करायचं यासाठी आहे की 2029 मध्ये आता ह्या ज्या दोन राष्ट्रवादी आहेत, खरं तर आपण काल एक व्हिडिओ केलेला आहे की दोन्ही राष्ट्रवादींवर शरद पवारांचा कसा ताबा आहे, तो व्हिडिओ अवश्य बघा. तर ते ते करायचं आहे. मग आता वेळ पडली आणि 2029 2 वर्षानंतर काय परिस्थिती जर निर्माण झाली आणि समजा इंडिया आघाडी सोडण्याचीच वेळ आली, तर इकडं रस्ता हे पाहिजे. शेवटी 8 खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, सुनील तटकरे 9 खासदार झाले, काहीही होऊ शकतं. परंतु जसं अजित पवारांनी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा न सोडता महायुतीमध्ये सहभाग घेतला, त्याचप्रमाणे आपण NDA मध्ये घेऊ, इकडं राज्यामध्ये देखील घेऊ, असं काही शरद पवारांच्या मनात आहे का? आणि त्याच्याबद्दल देखील बोललं जात. परंतु आपण विचारधारा सोडणार नाही हे त्यांचं जे काही धोरण आहे त्यापासून मात्र ते ढळणार नाहीत, याचीच अधिक शक्यता आहे. एकूण शरद पवार यांची विश्वासार्हता म्हणजे क्रेडिबिलिटी राजकारणातली ती किती आहे, कितपत आहे, किती तकलादू आहे, किंवा किती मोठी आहे, किंवा ते कसे प्रगल्भ आहेत, ते कसे स्टेट्समन आहेत, ते कसे मास लीडर आहेत, ते प्रत्येकाच्या मनाचा अंदाज कसा हे करतात, म्हणजे राजकारणी लोकांचं, विरोधातले स्वपक्षातल्यांचं माइंड रिडिंग कसं करायचं हे शरद पवारांना चांगलं कळतं. आणि म्हणून ते असे डावपेच खेळू शकतात. म्हणूनच त्यांना अंगाला तेल लावलेला पैलवान आजही म्हटलं जातं. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.